नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या संकल्पनेतून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाऊसाहेब ढोरे यांच्या सहकार्यातून स्वाती दाभाडे यांच्या माध्यमातून वडगाव मावळ येथील खाऊ गल्ली येथे मावळ ॲग्रो हे शेतकरी व ग्राहक यांच्या सोयीसाठी तयार केलेले दुसरे आउटलेट आहे. माऊली दाभाडे व तुकाराम ढोरे यांच्या शुभ हस्ते गुरुवार दिनांक 21 मे रोजी भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या आउटलेटद्वारे आता शेतकऱ्यांना आपल्या मावळातील सुप्रसिद्ध इंद्रायणी तांदळाचे बियाणे सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती पाहूयात. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. तर आपण भाग्य समजतो की आपल्या मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके तसेच सहकार महर्षी माऊलीभाऊ दाभाडे यांच्या माध्यमातून आज आपल्याला हा मावळ ॲग्रो हा आपल्या इथे शॉप चालू झालेला आहे. तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी आव्हान करते की आज आपल्या मावळ ॲग्रोच्या मार्फत त्या बियाणे आहेत ते तुम्ही वापरून पहा, तुमचे अनुभव सांगा. नमस्कार सर्व शेतकऱ्यांना. खरं तर पहिल्यांदा रामकृष्ण हरी. मंडळींना आपण पाहिलं असेल की जवळजवळ भारतातील 75,000हूनही जास्त बियाणं आता नष्ट झालेलं आहे आणि म्हणूनच आमच्या मावळवासियांनी ठरवलं, आदरणीय लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके व सहकार महर्षी माऊलीभाऊ दाभाडे यांनी एकत्र येऊन आपल्या मावळचा इतिहास जागा ठेवण्यासाठी, मावळचा आपला इंद्रायणी भात जपण्यासाठी, मावळचं बियाणं दर्जेदार ठेवण्यासाठी त्यांनी सहकार्य करून पुढं आले आणि खऱ्या अर्थाने मावळचं बियाणं कसं दर्जेदार आहे ते आपण आत्ता पाहिलंच आहे. मी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या तर मला मुळशीमधून बरेचसे चांगले रिप्लाय आले की ताई, आम्ही जे बियाणं पूर्वी घेत होतो त्याहीपेक्षा तुमचं मावळचं बियाणं म्हणजे मावळ ॲग्रोचं बियाणं हे अतिशय दर्जेदार आहे आणि त्याचा उतारही खूप चांगला पडतोय. म्हणजे ह्या वर्षी मुळशीची लोकांची मागणी खूप जास्त वाढलेली आहे की आम्हाला बियाणं मिळालं पाहिजे. तर मला ह्या आउटलेटबद्दल थोडंसं सांगायचं आहे. आमचं पहिलं आउटलेट आदरणीय दुर्गाडे सर यांच्या मार्फत यांच्या सहकार्याने पुणे येथे गुलटेकडे येथे चालू झालं. तर हे दुसरं आउटलेट भाऊसाहेब ढोरे यांच्या सहकार्यातून वडगाव येथे राजमुद्रा जंक्शन फूड जंक्शन म्हणजे खाऊ गल्ली ही सगळ्यांना माहिती, वडगावची खाऊ गल्ली. तर येथे हे आउटलेट सुरू झाले आणि येथेच आपण बियाणं विकण्यास प्रारंभ केलेला आहे. तर यामध्ये आम्हाला सर्वच सहकाऱ्यांनी, सर्व शेतकरी बांधवांनी सहकार्य केलंच. त्याचबरोबर भाऊसाहेब ढोरे, नाना ढोरे, आमचे पडवळ काका असे अनेक सहकारी, सर्वांचे नामोल्लेख करणं शक्य नाही, पण या सर्वांच्या सहकार्याने आपण हे बियाणाचा शुभारंभ चालू केलेला आहे. तर माझं सर्व शेतकरी बांधवांना एवढीच विनंती, जर तुम्ही ब्रीडर घेत असाल तर फक्त ब्रीडरच घ्या. कारण प्रमाणित बियाणं आणि ब्रीडर हे एकत्र येऊ नये. म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा आपण बियाणं शेतकऱ्यांना देऊ त्यावेळेस ब्रीडरचं उत्तम दर्जेदार बियाणं दिलं जाईल. फाउंडेशन बियाणं हेही खूप चांगलं आहे, पण ते उत्पादन वाढीसाठी चांगलं आहे. म्हणून जर ब्रीडर घेत असाल तर ब्रीडर घ्या, फाउंडेशन बियाणं घेत असाल तर फाउंडेशन बियाणं घ्या. आपण 2 प्रकारचे बियाणं विकतोय, एक ब्रीडर बियाणं आणि दुसरं प्रमाणित बियाणं म्हणजे फाउंडेशन दर्जाचं बियाणं. ते ब्रीडर बियाणं हे ज्याच्यामध्ये जे वापरल्यानंतर शेतकऱ्यांना जेव्हा देतो आपण ते बियाण्यासाठी परत आपण शेतकऱ्यांच्याकडून घेतो. तर फाउंडेशन बियाणं आणि म्हणजेच प्रमाणित बियाणं हे आपण उत्पादन वाढीसाठी मार्केटमध्ये आणलेलं आहे. तर हा फरक आहे 2 बियाणामध्ये. त्यामुळं ब्रीडर बियाणं हे 130 रुपये आणि प्रमाणित बियाणं 80 रुपये असा याचा दर आहे. म्हणजे प्रत्येकी बॅग 3900 रुपये ब्रीडरची आणि प्रमाणित बियाणांची 2400 रुपये बॅग 30 kgची. अनेक शेतकऱ्यांचं असं मत आहे की ब्रीडर बियाणं 130 रुपये थोडं महाग जाते, पण शेतकऱ्यांना आवर्जून सांगावं असं वाटतंय की शासन याच्यावरती 30% रॉयल्टी घेते. आणि हे ब्रीडर बियाणं ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना देतो त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडून 40 रुपये kgनी भात पुढच्या वर्षी घेणार आहोत. आणि सर्व शेतकरी बांधवांना असं एक माझी विनंती आहे की आपण थोड्याच दिवसामध्ये एक सिरीज चालू करतोय की भात लागवडीपासून म्हणजे भाताचं उत्पादन कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने येईल. मग सेंद्रिय आपण आता पाहिलं की सेंद्रिय शेती काळाची गरज नाही तर आपली गरज आहे आणि म्हणूनच आपण त्यासाठी भात उत्पादनासाठी काय काय करता येईल. तर
अशाच अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आपण घ्यायचा आहे की ज्यांचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आणि त्यासाठी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती की जर कोणाला काही माहिती सांगायची असेल तर त्यांनी आवर्जून आपल्याशी संपर्क साधावा आणि आपलं मावळ ॲग्रोचं बियाणं आवर्जून घ्यायला यावं. त्याचा दर्जा उत्तम आहे आणि तो दर्जा आपल्याला देश पातळीवर न्यायचा आहे. आणि इंद्रायणी बियाणं कायमस्वरूपी म्हणजे सूर्य चंद्र असेपर्यंत टिकलं पाहिजे, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. धन्यवाद. आता तुम्ही म्हटलात की इथं बियाणं दिलं जातं, पण त्याच्याबरोबर जर एखाद्याला किरकोळ किंवा होलसेल दरामध्ये जर तांदूळ उपलब्ध करून हवा असेल तर तो इथं या आउटलेटमध्ये आहे का? हो, आपल्याकडं इंद्रायणी तांदूळ आहे, त्यामध्ये सुद्धा अख्खा इंद्रायणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी भेसळ होते. अक्षरशः रेशनिंगचा तांदूळ आणून टाकला जातो, पण आपले आपण मात्र मावळच्या शेतकऱ्यांच्याकडून भात घेतो आणि त्याच्यावर प्रोसेस करून तो तांदूळ बाजारपेठेमध्ये आणला जातो. एक दाणी इंद्रायणी तांदूळ. आणि त्याचबरोबर काहींना असं वाटतं की मला बिर्याणी खायची आहे पण मला बासमती तांदूळ नको, मला इंद्रायणीच पाहिजे. तर आपण त्यासाठी भाताला स्टीम देऊन गोल्ड इंद्रायणी म्हणजे स्टीम राईस, आपण स्टीम भात बनवून त्याच्यावर प्रोसेस करून गोल्ड इंद्रायणी मार्केटमध्ये आणलेला आहे. त्याचबरोबर तुकडा आणलेला आहे. त्याच्याबरोबरच आपण घाण्यावरची तेलं ठेवतोय आणि बचत गटातल्या महिलांना सुद्धा याचा लाभ घेता यावा, ह्या आउटलेटचा लाभ घेता यावा म्हणून आपण बचत गटामार्फत अनेक लाडू, चकली, पौष्टिक लाडू, त्याच्यानंतर चिवडे, फराळी चिवडे, डाईटचे चिवडे, ड्रायफ्रूट्स असं सर्वच या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि जेणेकरून महिलांनी घराबरोबर आपल्या नवऱ्यांना म्हणा किंवा आपल्या कुटुंबाला, संसाराला हातभार लावावा, हा उद्दिष्ट डोळ्यापुढं ठेवून माऊलीभाऊंनी हे आउटलेट चालू केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. गेल्या वर्षी 9 लाख उंबरे विकास सोसायटीच्या मार्फत आम्ही 18 लाख रुपयाचं भात खरेदी केलं आणि ते 18 लाख रुपयाचं भात मावळ ॲग्रोनी तांदूळ करून चांगल्या प्रतीचा तांदूळ थेट शेतकरी ते गिराईक अशा प्रकारे त्याची विक्री झाली. आणि चालू वर्षी आम्ही 25 लाख रुपयाचं बियाण्याचे भात खरेदी केलं आणि त्याला चांगला दर माऊलीभाऊंनी दिला आणि शेतकऱ्याचाही त्याच्यात फायदा झाला. पूर्वी शेतकरी कामशेतला भात आणून व्यापाऱ्यांना द्यायचे, ते 17-18 रुपये किलोनी द्यायचे. व्यापारी पण शेतकऱ्याची अडवणूक करायचे आणि माऊलीभाऊंनी सोसायटीमार्फत भात घेतल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतावरती, खळ्यावरती आम्ही वजन काटा नेऊन, टेम्पो नेऊन भात खरेदी केलं आणि त्याच्या मोबदल्यात जो होता तो 22 रुपयांनी त्यांचं भात आम्ही घेतलं. मी स्वतः गेल्या वर्षी एक बॅग नेली होती आणि मला असं जाणवलं की मी दरवर्षीच व्यापाऱ्याकडून चांगल्या प्रतीचं बियाणं घेतो, पण आमच्या मावळ ॲग्रोचं बियाणं एक दाणी होतं, एका क्वालिटीचं होतं आणि उत्पन्नही त्याच्यातून चांगलं भेटलं. तर मावळमधल्या सर्व शेतकऱ्यांनी मावळ ॲग्रोकडूनच भाताचं बियाणं घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी माऊली भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मावळ ॲग्रोचं भात बियाणं कसं दर्जाचं आहे हे सर्व मावळवासियांनी दाखवून दिलेलं आहे आणि ते करीत असताना शेतकऱ्यांचा फायदा हो आणि ग्राहकांना सुद्धा चांगल्या सुविधा भेटो यासाठी आमच्या माऊली भावांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन आणि सर्वांना सुखसुविधा करून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या भात बियाण्याचा फायदा घ्यावा आणि ग्राहकांना सुद्धा विनंती आहे, आपण हे मावळचं बियाणं आणि जे इंद्रायणी भात आहे तो खरंच एकदम उत्कृष्ट दर्जाचा भात बियाणं आहे आणि जो भात आहे हा अत्यंत सुवास आहे. म्हणून भाऊंचं पुनश्च एकदा सर्व शेतकऱ्याच्या वतीने मनापासून स्वागत आणि आभार मानतो आणि या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण हरी. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.